लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पॅरोल मिळणार नाही. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये अजय मिसर विशेष सरकारी वकील असण्याची शक्यता. अजय मिसर यांच्या नियुक्तीची सरकारकडे शिफारस. नसरापूरची घटना भयानक आणि चीड आणणारी. नराधमाला हाल करून संपवलं पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. नसरापूर पीडितेच्या हत्येवेळी आरोपीनं तिच्या तोंडामध्ये मोजा कोंबला होता. शवविच्छेदन अहवालामधून संतापजनक माहिती समोर. नसरापूर अत्याचार आणि हत्येविरोधात राज्यभरामध्ये संताप. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीचं आंदोलन. तर सोलापुरात सकल हिंदू समाजाचा मोर्चा. आरोपीला भरचौकात फाशी देण्याची मागणी. एसआरपीएफ दौंडच्या पेपरमधील प्रकारावरून विजय वडेट्टीवारांचा सवाल. परीक्षा होती की पुस्तकाची ओपन बुक टेस्ट. वडेट्टीवारांचा सवाल. तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचंही विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार. दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदलाची शक्यता. नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार. सूत्रांची माहिती. रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष संपला. आमदार महेंद्र थोरवेंकडून एकत्र येण्याचे संकेत. दोन्ही पक्षातील कटुता कमी झाल्याची महेंद्र थोरवेंची माहिती. मराठवाड्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा. इंधनासाठी नागरिकांची पंपावर गर्दी. अनेक ठिकाणी झळकले नो स्टॉकचे बोर्ड. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपात अनेक नावांची चर्चा. सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष, समीक भट्टाचार्य, सुकांत मजुमदार यांची नावं आघाडीवर. चर्चेतील नेत्यांना संधी की भाजप धक्कातंत्र वापरणार. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून विविध नावांची चर्चा. चेन्नीथला के.सी. वेणुगोपाल यांचं नाव आघाडीवर. तर शशी थरूर, व्ही सतीशन यांचंही नाव चर्चेत. इराणच्या 6 युद्धनौका उडवत होर्मुझ समुद्रधुनी खुली केल्याचा अमेरिकेचा दावा. होर्मुझसाठी अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम. तर अमेरिकेविरोधात इराणची आक्रमक भूमिका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न. व्हाईट हाऊस बाहेर गोळीबार. ट्रम्प सुरक्षित. गोळीबाराच्या घटनेनं अमेरिकेमध्ये खळबळ.